करायची का सुरुवात? बघा आपण काय म्हणतो, त्याच्याकडे एक चॉकलेट आहे, तिच्याकडे एक पेन आहे, त्याच्याकडे एक चॉकलेट आहे, तिच्याकडे एक वही आहे. मग हे वाक्य कसे बोलायचे ते आता आपण बघूया. बघा एखाद्या मुलाकडे बॅट असेल, बॅट, तर इंग्रजीत कसं बोलायचं? ही हॅज अ बॅट. काय म्हणायचं? ही हॅज अ बॅट. त्याच्याकडे एक बॅट आहे. समजा ही बॅट आता आपण विराजकडे दिली. आता विराजकडे एक बॅट आहे का? विराजकडे बॅट आहे. मग आपण काय म्हणतो? त्याच्याकडे एक बॅट आहे. मग इंग्रजीत कसं म्हणायचं? ही हॅज अ बॅट. आता त्याच्याकडे एक पेन आहे. ही हॅज अ पेन. त्याच्याकडे एक पेन आहे. त्याच्याकडे एक पुस्तक आहे. वाचा. ही हॅज अ बुक. त्याच्याकडे एक पुस्तक आहे. त्याच्याकडे एक सफरचंद आहे. वाचा. त्याच्याकडे एक सफरचंद आहे. त्याच्याकडे एक गाडी आहे. व्हेरी गुड. त्याच्याकडे चेस आहे. ही हॅज अ चेस. मुलगा असेल तर ही शब्द घ्यायचा आणि मुलगी असेल तर कोणता शब्द घेणार? सी हॅज अ हेड. तिच्याकडे एक कोंबडी आहे. सी हॅज अ पॉट. तिच्याकडे एक मटका आहे. सी हॅज अ टॉय. तिच्याकडे एक खेळणे आहे. सी हॅज अ हट. ती वाडकी आहे ना, तिच्याकडे एक झोपडी आहे. सी हॅज अ रिंग. तिच्याकडे एक अंगठी आहे. पण समजा आपल्याला त्या व्यक्तीचं, मुलाचं, मुलीचं नाव घेऊन बोलायचं असेल तर कसं बोलायचं? आता रियाकडे एक गिफ्ट आहे. रियाकडे एक गिफ्ट आहे. मग इंग्लिश मध्ये कसं बोलायचं बघा. रिया हॅज अ गिफ्ट. रियाकडे एक गिफ्ट आहे. समजा विराज आहे, आता मुलगा आहे. विराजकडे एक बॅग आहे. इंग्लिश मध्ये कसं बोलायचं बघा. विराज हॅज अ बॅग. विराज हॅज अ बॅग. समजा साहिलकडे पंखा आहे. साहिल हॅज अ फॅन. साहिलकडे एक पंखा आहे. शिवम हॅज अ फोटो. शिवमकडे एक फोटो आहे. आणि समजा ईशाकडे घड्याळ आहे. ईशा हॅज अ वॉच. ईशाकडे घड्याळ आहे. समजलं? अशा वाक्य तुम्हाला करता येतील? कोणाकोणाला करता येतील? चला एक एक वाक्य सांगायचं. कोण सांगणार पहिलं? हा सांग.